हेलो एवरीवन, वेलकम बैक टू आवर चैनल। आज हम लोग जा रहे हैं करजत में कहाँ? कोंडाना केव्स। कोंडाना केव्स को बुद्ध लेनी, करजत में बुद्ध लेनी भी कहा जाता है। आज हम लोग वो एक्सप्लोर करने जा रहे हैं, तो चलिए हमारे साथ आप भी इस वीडियो को एंजॉय कीजिए। यहाँ से अभी हम लोग को दिखा रहा है 50 मिनट्स। इट हैज़ स्टार्टेड पोरिंग अगेन। हम लोग निकले तभी बारिश नहीं थी, अभी बारिश चालू हो गई है। कहा जाता है कि ये केव्स 2000 साल पुरानी है, मीन्स 100 BC उस टाइम पे बनाई हुई ये केव्स है। बहुत ही हिस्टोरिक एंशिएंट केव्स है। वीडियोस में बहुत देखा था इसके बारे में, आज चांस मिला है जाके खुद से देखने का। वी आर वेरी एक्साइटेड। आज एक्चुअली हम लोग का था लोनावाला जाने का प्लान, बट सुबह जल्दी ना उठने के कारण हम लोग का प्लान हो गया फेल। देन सोचा घर बैठ के करे तो क्या करे, चलते हैं फिर कोंडाना केव्स। होपफुली हम जो केव्स के यहाँ जा रहे हैं उस केव्स के पास भी एक वाटरफॉल है, उसमें भी पानी मिलेगा। अभी हम लोग पहुंच चुके हैं करजत। 4 फाटा से हम लोग को लेना है लेफ्ट। करजत से बुद्ध लेनी अगर जा रहे हो तो वो लगभग है 14-15 किलोमीटर। यहाँ से दिखा रहा है अभी 40 मिनट। यहाँ से हम लोग आए हैं नेरल से, तो नेरल से करजत है लगभग 15-20 किलोमीटर, आई गेस 19 किलोमीटर। एंड देन वहाँ से ये ऊपर का एक्स्ट्रा। तो चलिए धीरे धीरे होते हुए चलते हैं। ॲक्च्युली पाणी आहे ना वायझरवर थांबतं आहे आणि मला पुढचं दिसत नाही आहे. येस, आय हॅव टू क्लीन माय वायझर एव्हरी नाव अँड देन. मस्त ऑफ रोडिंग चालली आहे ना बाबा. कुठे कुठे रस्ते एकदम मस्त आहेत, कुठे कुठे रस्ते एकदम खराब आहेत. म्हणजे थोडे थोडे पॅचेस आहेत जे खराब आहेत, रिपेरेबल आहेत. तसं तुमच्या सर्वांसाठी एक प्रश्न आहे मित्रांनो, एंड द क्वेश्चन इज, बहुत लोग ने मेरे को बोला है कि तू मराठी में बोला कर. तो प्रश्न असा आहे का मी मराठीमध्ये बोलत जाऊ का हिंदीमध्ये का मिक्स भाषेमध्ये? कमेंट करून तुम्हाला काय वाटतं हे नक्की सांगा. व्ह्यूज तर एक नंबर आहेत मित्रांनो. आजूबाजूला मस्त असं हिरवंगार रान आहे, मधून रस्ता, छोटी छोटी गावं, मस्त सुंदर सुंदर घरं आणि रस्त्यांवरचे हे खड्डे. इथून असे 2 फाटे आहेत. आपल्याला जायचं आहे राईट साईडला. तुम्ही जर मुंबईवरून येत आहे तर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत इथे येण्याचे. एक आहे वाया बदलापूर रोड, कल्याण बदलापूर साईडने. दूसरा आहे वाया पनवेल. बट आय रेकमेंड का तुम्ही जर मुंबईवरून येत असाल तर बेटर आहे का तुम्ही पनवेल मार्गेच या, कारण पनवेलचे रोड्स जे आहेत ते बेटर आहेत बदलापूर कल्याण इथल्यापेक्षा. मुंबईवरून कदाचित 2-2.5 तास लागत असतील. आम्हाला आता नेरळवरून 50 मिनटं असे दाखवले होते. आता 7-8 मिनटं राहिले आहेत. 7-8 मिनटात आम्ही पोचून जाऊ. जास्त काही असे हार्ड रस्ते नाही आहेत, विसरू आपण. सरळ सरळच आहेत ऑलमोस्ट रस्ते. इथून आपला कोंडाना केव्हसाठी आतमध्ये जायचा रस्ता आहे. हॅलो, हाय एव्हरीवन. आम्ही पोचलो आहोत ह्या गावामध्ये. गावाचं नाव आहे मुंड्यावाडी, उंबरवाडी. आम्ही इथे गाडी आता सध्या तरी पार्क केली आहे, बघूया. आणि आता इथून पुढे आम्ही जात आहोत ट्रेकसाठी. इथून रस्ता आहे, इथून किंवा इथून दोन्ही साईडनी सेमच आहे. असे छोटे छोटे मार्किंग करून ठेवले आहेत. झाडांवर असे छोटे छोटे टॅग्स लावलेले आहेत. चालत चालत आपल्याला जायचं आहे कोंडाना केव्स लेणी साईडला.
चला आपण आता ही ट्रेक चालू करूया. आता आहे आणि आपल्याला ह्या पायवाटेने वर जायचं आहे. ही अशी नॅरो अशी वाट आहे. एका टायमाला एक माणूस जाऊ शकतो इथून. पण सुंदरशी अशी वाट आहे. जर आता पाऊस असता तर अजून खूप सुंदर दिसलं असतं. हे सुंदर असं पाणी वाहत आहे. हळूहळू झुळझुळ पाणी वाहत आहे. कुठे गेलं पाणी? इथून येत आहे. पाऊस असता तर इथलं पाणी खूप मस्त मोठ्याने आलं असतं. बघा मित्रांनो, खेका. इथे जायला अशी हार्डशी ट्रेकिंग नाही आहे, नॉर्मल पायवाट आहे. मस्त असे छोटे छोटे झरणे आहेत. पाण्याचा फ्लो छान आहे. आता आम्हाला 10 मिनटं झाली, आम्ही चालतो. नेटवर मी पाहिलं होतं 30-35 मिनटाचा ट्रेक आहे. बघू किती वेळात आम्ही इथे पोचतो. आता हे असे छोटे छोटे मस्त अशी झरणे आहेत. बघा, हे सुंदरचं असं झरणं आहे. दाखवतो तुम्हाला. आपल्याला जायचं या बाजूला. आम्हाला पाहिजे होता पाऊस आणि हा सुंदर असा पाऊस चालू झालेला आहे. हे बघा, त्या झाडांच्या आड अजून एक मोठा असा झरणा वाहत आहे. आपण आपल्या वाटेला जाऊया. आता आम्ही लेणीच्या जवळ पोहोचलो आहोत. तिथे मागे आपल्याला लेणी दिसत आहे आणि हा असा व्ह्यू आहे. तिथून आपल्याला ह्या साईडला जायचं आहे आणि इथून एक झरा येतोय खाली. हा असा चाललाय खरं. इतका सुंदर दिसत आहे हा झरा. चला तर आपण जाऊया त्या बाजूला. आणि हा आहे फर्स्ट लुक ह्या कोंडाणा केव्सचा. मस्त असा वॉटरफॉल ह्या लुकला अजून सुंदर बनवत आहे. लेणीच्या ह्या पायऱ्या चढताना मी 2000 वर्ष आधीच्या त्या काळात स्वतःच गेल्यासारखं वाटतं. ही फिलिंग मी शब्दांमध्ये नाही व्यक्त करू शकत. अशी सुंदर बुद्ध लेणी आहे की हे पाहून मी बाकीची दुनिया काही क्षणासाठी जणू विसरूनच गेलो. त्या युगात सुद्धा इतकी सुंदर आणि भव्य कारागिरी कशी केली असेल हाच प्रश्न आधी पडतो. ही लेणी ईसपूर्व 1ल्या शतकामध्ये बांधली गेली आहे. अजूनही इथल्या दगडी शिल्पांमध्ये आणि कोरीव कामात जुनी कलाकुसर पाहायला मिळते. जुना इतिहास आणि निसर्गाचं सौंदर्य इथे एकत्र दिसते. काही क्षणासाठी का होईना इथे आल्यावर खरंच वाटतं की आपण निसर्गाच्या आणि इतिहासाच्या खूप जवळ आलोय. ही जी गुफा आहे ती चैत्य आहे, म्हणजेच चैत्यगृह. चैत्यगृह म्हणजेच भिक्षूंसाठी एक उपासना सभागृह. या गुफेच्या मध्यभागी एक दगोबा आहे, म्हणजेच स्तूपा, ज्याच्यावर सुंदर अशी नक्षीकारी केलेली आहे. ह्या स्तूपेच्या भोवती 30 स्तंभ आहेत, ज्यामधून काही स्तंभ
खूप वर्षापूर्वी आलेल्या भूकंपांमुळे कोसळलेले आहेत. मध्यभागी असलेल्या स्तूपामुळे बुद्धांची उपस्थितीचे प्रतीक मानले जात असावे. ह्या चैत्यगृहात प्रार्थना, मंत्रचार आणि सामूहिक सभेंचे आयोजन केले जात असावे. ही लेणी एका उंच कड्याखाली बांधली आहे, जिथे उन्हाळ्यात सुद्धा पाणी झिरपत राहतं. या सततच्या ओलाव्यामुळे दगडी बांधकाम हळूहळू झिजत गेले आणि विशेष तर चैत्यगृहाचा पुढचा भाग कामकुवत झाला. शतकानुशतकं हा ओलावा मोठ्या प्रमाणात नुकसानीस कारणीभूत ठरला आहे आणि 1900 शतकाच्या सुरुवातीत झालेल्या मोठ्या भूकंपांमुळे चैत्यगृहाला गंभीर हानी झाली. मजला कोसळला, मुख्य प्रवेशद्वार उद्ध्वस्त झाला आणि स्तूपाचे अनेक भाग नष्ट झाले. लेणी समोरच एक धबधबा वाहतो, जो ह्या प्राचीन बुद्ध स्थळाच्या देखण्या सुंदरतेत भर घालतो. पावसाळ्यात जेव्हा हा धबधबा लेणीच्या वरून वाहतो, तेव्हा एक अद्भुत आणि शांततादायी वातावरण निर्माण करतो. ही जी दुसरी गुफा आहे, हिला विहारा असे म्हणतात. विहारा म्हणजे बुद्ध भिक्षूंकरिता बांधलेली वसतिगृह. विहार हे भिक्षूंच्या अभ्यास, ध्यान, शिक्षण व दैनंदिन जीवनासाठी वापरले जाते. रचनेने साधी असली तरीही ही लेणी त्या काळाच्या भिक्षूंची साधना व जीवनशैलीची झलक आपल्या समोर आणते. वरांडा आता बऱ्याच प्रमाणात ढासळलेला आहे, पण पूर्वी इथे 5 अष्टकोनी खांबे होते. इथून जाऊन अजून एक किती गुफा आहे. आता मी ज्या लेणीमध्ये प्रवेश करत आहे, हिला मध्य सभागृह असे म्हणतात. हिचे माप सुमारे 23 फूट बाय 29 फूट बाय 8 फूट उंची असे आहे. चौकोनी हॉल, ज्याच्या बाजूने भिक्षूंसाठी लहान कोठऱ्या कोरलेल्या आहेत. वैशिष्ट्य म्हणजे दगडांपासून कोरलेल्या बसण्यासाठी, विश्रांतीसाठी बाके आहेत. पावसाळ्यातील मुसळधार पाऊस, उन्हाळ्यातील तीव्रता, कडाक्याची थंडी आणि भूकंपांमुळे ह्या कोंडाण्या लेणीला वर्षानुवर्ष मोठी नुकसानी झाली आहे, हे इथे आपल्याला दिसून येत आहे. पण तरीसुद्धा ही बुद्ध लेणी आजही प्रत्येकाला थक्क करून टाकते. भग्न अवस्थेतले चैत्यगृह, शांत विहार आणि शिल्पकलेतील बारकावे अजूनही अद्भुत आकर्षण जपून आहे. नुकसान होऊन सुद्धा इथल्या प्रत्येक कोपऱ्यात इतिहास, आध्यात्मिक आणि संस्कृतीची कथा आजही जिवंत आहे. लेणी समोरच एक अद्भुत हंगामी धबधबा कोसळतो. पावसाळ्यात हा धबधबा डोंगराकडेवरून रुपेरी पडद्याप्रमाणे खाली येतो आणि लेणी धुक्याने व रहस्यमय वातावरणाने वेधली जाते. या धबधबेचा गडगडाट आणि बुद्धलेणीचे शांत वातावरण एकत्र येऊन एक अलौकिक अनुभव निर्माण करतात. ह्या बुद्धलेणीच्या आठवणी मनात कोरून आता घराकडे परतण्याची वेळ आली आहे. आपल्याला आता लागली सारी भूक. पायथ्याशीच तिथून उतरलो शिरा संपल्या. आपला मक्का रेडी होते. मागे
आता आम्ही तिथून उतरलो, आता घेतो कॉफीचे चुस्क्या. छान अशी ब्लॅक कॉफी. पाऊस परत चालू झाला आहे, तर इथून आम्ही खाली जात आहोत. असा रस्ता आहे, रस्ता नाही आहे, पायवाट आहे. पायवाटीवरून सुद्धा पाणी वाहत आहे. यो, आम्ही जेव्हा वर येत होतो तेव्हा वाटांमधून पाणी नव्हतं वाहत. आता बघा, आता या पायवाटांमधून पाणी वाहत आहे, म्हणजे पाऊस वर पडला. तर आता आम्ही निघालो आहोत कोंढाणा केव्सच्या इथून टुवर्ड्स नेरळ जात आहोत घरी आपल्या. रस्ते मस्त आहेत, ऑफ रोड फुल, आणि हे जे व्ह्यूज आहेत ते बघण्यासारखे आहेत. चालवणारा जो असेल त्याला एवढे व्ह्यूज पाहता नाही येणार, पण मागे जे बसले असतील पिलियन्स, त्यांची मात्र मजा आहे. आजूबाजूला घनदाट असं जंगल, एक साईडला नदी आणि मधून हा रस्ता, त्यामध्ये छोटी छोटी घरं, अति सुंदर असा दिसणारा व्ह्यू एन्जॉय करत करत आम्ही जात आहोत आता आपल्या घराकडे. आता आपण कनेक्ट करत आहोत आपला माईक, कारण की हवेच्यामुळे आपला आवाज तेवढा क्लिअर येत नसावा असं मला फील होत आहे. तर आपण आपला हा प्रवास कंटिन्यू ठेवूया आणि निघूया आपल्या घराकडे. भीती मला ह्या गोष्टीची आहे, ज्या प्रकारे मी माईक सध्या सेट करतो, चान्सेस आहेत की माईक पडू शकतो. आणि आज होईल तेवढं मी, शक्य होईल तेवढं मराठीमध्ये ब्लॉग केलेला आहे. तर नक्की सांगावा तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग. आणि हा अद्भुत नजारा बघा मित्रांनो, किती सुंदर, किती सुंदर. भव्य असे डोंगर आणि डोंगरात हा गाव. हे ते मंदिर आपण जाताना बघितलं होतं, तेवढं क्लिअर दिसून नव्हतं आलं. हे ते मंदिर सुंदर असं बांधलेलं आहे मंदिर. तर आता आपण पोचलो आहोत कर्जतच्या जवळ. जवळ म्हणजे ऑलमोस्ट कर्जतमध्ये आलोच आपण. कर्जतच्या हद्दीतून आपण आता क्रॉस होत आहोत. तर आता या टर्नवर आपल्याला थांबायचे आहे, कारण आपला हॉटेल आहे इथे. हॉटेल इन द सेन्स जेवण्यासाठी आपण इथे थांबणार आहोत. हॉटेल महादेव. तर आपलं आता खाऊन झालं आहे, आपण आता निघतो घरी जाण्यासाठी. अजून 2 मिनिटावर आपलं घर आहे. याच प्रकारे आपला हा आजचा सुंदर असा प्रवास संपणार आहे.